चला तर सख्यानो, गूळ, तीळ आणि खमंगपणा यांची परफेक्ट जुळवाजुळव आणि थोडीशी तुपाची धार म्हणजेच परफेक्ट गुळपोळी. चला आता 200 ग्रॅम प्रमाणामध्ये तीळ भाजून घ्यायचे, 100 ग्रॅम प्रमाणामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर थंड झालं की शेंगदाण्याची सालं काढायची आणि त्यानंतर तीळ आणि शेंगदाणे एकदम होतं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये बारीक केलेल्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे गूळ. त्यानंतर त्यामध्ये जाईल खसखस, त्यानंतर सुंठ पावडर सगळं एकजीव करून घ्यायचं आणि एकदम परफेक्ट थोडीशी तुपाचा अ, 1-2 चमचे तूप टाकायचं म्हणजे अगदी परफेक्ट आणि एकदम मऊसूत हे सारण तयार होतं. चला तर हे सारण तर तयार झालेलं आहे. हे सारण कसं बनवायचं, हे पीठ कसं मळायचं आणि ही पूर्ण पोळी कशी बनवायची, हा सगळा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे. खालील दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि फुल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चला तर असं सारण तयार करून आपण पिठाचा गोळा घेऊन मस्त सारण भरून घ्यायचं आणि छान गोल गोल पोळ्या लाटून घ्यायच्या. तुपावरती खमंग खरपूस भाजून घ्यायच्या. चला तर ही गुळपोळी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा.